श्रावणी सोमवार निमित्त व्याघ्रेश्वर मंदिरात आरोग्य शिबिर 334 रुग्णांची मोफत तपासणी। तालुक्यातील महलमिरा डोंगरावरील महादेवाच्या प्राचीन श्री व्याघ्रेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी 17 ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्रावणी सोमवार असल्यानं मोठ्या संख्येनं भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून महादेवाच्या पिंडीवर बेल, फुले व दुधाचा अभिषेक करून दर्शन घेतले। त्यानंतर भाविकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, संजीवनी जॉइंट केअर सेंटर तसेच विविध वैद्यकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आले। यावेळी शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ECG, रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी, डोळ्यांची तपासणी यासह आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात आल्या। गरजू रुग्णांना औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले। शिबिरात एकूण 334 रुग्णांची तपासणी करण्यात आली। यावेळी दुर्गम भागातील 5 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचं वाटप करण्यात आले। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, किहिम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उद्योजक प्रकाश झावरे, स्मिता पेनकर, संजना पाटील, डॉक्टर माधवी देशमुख, गीता म्हात्रे, डॉक्टर आशीर्वाद मोकळ, दिनेश खैरे, महेश भिकावले आदींसह उपस्थित होते। प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्लीच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष जगदीश लांगी, उपाध्यक्ष उमेश लांगी, कार्याध्यक्ष चंद्रकांत लांगी, सचिव हर्षद लांगी यांच्यासह लांगी परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले। हर हर व्याघ्रेश्वर। प्रतिवर्षीप्रमाणे श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, लांगी परिवार, महलमिरा डोंगर यांच्याकडून आरोग्य शिबिराचं येथे आयोजन केलं जातं। या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून या मंदिर परिसरामध्ये बरेचसे भाविक भक्तांची गर्दी इथे होत असते आणि त्या गर्दीतील बऱ्याचशा रुग्णांना इथे आरोग्यविषयक सेवांचा लाभ मिळावा याकरता व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, लांगी परिवार व महलमिरा डोंगर परिसर यांच्या विद्यमाने संयुक्त विद्यमाने येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या वर्षी आरोग्य शिबिरासोबतच आम्ही एक उपक्रम नवीनपणे राबवण्याची सुरुवात केलेली आहे। ते म्हणजे या दुर्गम भागात जे विद्यार्थी शिकत आहेत त्या दुर्गम विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील आज येथे केलेलं आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।